अमरावती एमआयडीसीतील राम ऑइल इंडस्ट्रीजला भीषण आग. अमरावती येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या राम इंडस्ट्रीजला रविवारी भीषण आग. राम ऑइल इंडस्ट्रीजला भीषण आग. अमरावती एमआयडीसी येथील राम ऑइल इंडस्ट्रीजला रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. बऱ्याच उशिरानंतर आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आलं. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. राम ऑइल इंडस्ट्रीज अशी लागली आग. एमआयडीसी परिसरात संजय अग्रवाल आणि हनुमान सेठ अग्रवाल यांचे राम ऑइल इंडस्ट्रीज आहे. राम ऑइल इंडस्ट्रीजच्या गोदामात मोठ्या प्रमाणात सरकी, ढेप आणि तेलाचा साठा होता. या गोदामाला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आग इतकी भयानक होती की ती विझवण्यासाठी अमरावती पालिकेसह चांदूर रेल्वे नगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी बोलावण्यात आले. सायंकाळी 5:30 वाजता लागलेली आग रात्री 8 वाजेपर्यंत विझवण्याचं काम सुरू होतं. एमआयडीसीतील ऑइल इंडस्ट्रीजला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. एमआयडीसीतील इंडस्ट्रीजला आग लागल्यानं ही आग आजूबाजूच्या कारखान्यांना सुद्धा लागण्याचा धोका होता. मात्र अग्निशमन विभागानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्यानं ही आग अन्य कारखान्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 25 अग्निशमन वाहने कार्यरत होती. एमआयडीसीचे फायर स्टेशन कुचकामी. एमआयडीसी परिसरात महापालिकेचे फायर स्टेशन आहे, मात्र त्या ठिकाणी एकच आग विझवण्याचं बंब आहे. एमआयडीसी सारख्या परिसरात मोठी आग लागल्यास एमआयडीसीतील ह्या फायर स्टेशनमधील व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळं महापालिकेने एमआयडीसी फायर स्टेशन अमरावती एमआयडीसी असोसिएशनकडे चालविण्यास द्यावं अशी मागणी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाथुरकर यांनी केली.